जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या चॅनलवरती आपण यूट्यूबच्या टिप्स देतो आणि आपल्या टिप्स फॉलो केल्यानंतर बऱ्याचशा क्रिएटरना फायदा होत आहे आणि मित्रांनो त्यातील बऱ्याचशा क्रिएटरचे चॅनल मॉनिटाईज सुद्धा झालेले आहेत आणि मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांचा एक क्वेश्चन आपल्याला नेहमी असतो की आमचं अर्निंग जे आहे ते डाऊन होत आहे किंवा आमचे जे डॉलर्स आहेत ते डॉलर्स कमी होत आहेत किंवा काही लोक काय करतात, डॉलर्स कमी होत नसतात त्यांचे, पण ते डॉलर चेक करायला चुकत असतात। मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला समजणार आहे की तुमचं जे यूट्यूबचं अर्निंग असतं ते तुम्ही कशा प्रकारे चेक करायचं असतं, अर्निंग कधी अपडेट होतं YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये आणि गुगल ॲडसन्स अकाउंट जे असतं त्यामध्ये अर्निंग कधी अपडेट होतं आणि सोबतच जे तुमचं अर्निंग आहे ते डाऊन होत असेल तर ते डाऊन कशामुळे होतं आणि ते डाऊन झालेलं अर्निंग तुम्हाला परत भेटणार आहे की नाही, हे सर्व तुम्हाला आज व्हिडिओमध्ये शिकायला भेटणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आजचा इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या एसपी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही न घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे काय, तुम्हाला अर्निंग जे आहे ती यूट्यूबवरती ज्यावेळी तुमचे ॲडव्हर्टाईज चालू होतात तेव्हा बऱ्याच लोकांचे क्वेश्चन्स असतात की आमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाइजमेंट दिसत नाहीत। तर मित्रांनो, तुम्ही काय करता, तुमचा चॅनल ज्यावेळी मॉनिटाईज होतो त्यावेळी तुम्ही तुमच्या व्हिडिओंना सारखं प्ले करता आणि ॲडव्हर्टाईज दिसतात का बघता। तर मित्रांनो, ही सगळ्यात मोठी चूक आहे यूट्यूबवरची, तुम्ही ही चूक अजिबात करायची नाही, कारण जर तुमच्या चॅनलवरती मॉनिटायझेशन ऑन झालं असेल, ॲडव्हर्टाईज तुम्ही ऑन केले असतील आणि जर तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये बघत असाल तर मित्रांनो तुम्हाला जर ॲडव्हर्टाईज दिसली तर त्याला जे आहे ते इनव्हॅलिड क्लिक मानलं जातं यूट्यूबच्या नजरेत आणि जर असं तुम्ही मल्टिपल टाईम इनव्हॅलिड क्लिक करत असाल तर मित्रांनो तुमचं चॅनल जे आहे ते परमनंटली डिमॉनिटाईज होऊ शकतं, नंतर तुमचं चॅनल कधीही मॉनिटाईज होणार नाही। सो मित्रांनो, ही चूक करू नका, कारण काय होतं, तुमच्यासमोर ज्यावेळी ॲडव्हर्टाईज दिसतात त्या ॲडव्हर्टाईजवरती जर तुम्ही ॲडव्हर्टाईज बघितली तर त्याचा एक व्ह्यू मानला जातो किंवा त्याला क्लिक मानला जातो। तर मित्रांनो काय होतं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या व्हिडिओवरचे ॲडव्हर्टाईज बघून तुमचं अर्निंग वाढवण्यासाठी हे करत आहात असं गुगल ॲडसन्सला वाटल्यामुळे तुमच्या चॅनलवरती जे आहे ते ॲड लिमिट आधी लागायची, पण आता परमनंटली ॲडसन्स डिसेबल होत आहे। सो तुम्ही ही चूक अजिबात करायची नाही। त्यानंतर मित्रांनो, काही केसेसमध्ये काय होतं की जे क्रिएटर असतात ते व्हिडिओजला ॲडव्हर्टाईज ऑन करतात आणि लगेच दुसऱ्या दिवशी बघतात तर त्यांचं अर्निंग अजिबात दिसत नाही त्यांना YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये। मग त्यांना वाटतं की आमचं चॅनल मॉनिटाईज असून देखील आमच्या व्हिडिओंना कालच्या दिवसामध्ये 8-10 हजार व्ह्यूज आलेले आहेत तरी देखील आमचे डॉलर्स का वाढलेले नाहीत। तर मित्रांनो, त्याचा एक सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असतं, तर तुमच्या ज्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज दिसत असतात तर त्याचा डाटा जो आहे तो 48 तासानंतर अपडेट होत असतो YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये। म्हणजे 1 तारखेला जर तुमचं चॅनल मॉनिटाईज झाला असेल 1 मेला, तर मित्रांनो तुमच्या YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये 2ला नाही तर 3 मेला तुमचा 1 मेचा डाटा 3 मेला दिसणार असतो YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये। त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही, तुमचं अर्निंग जे आहे ते चालू होत असतं, फक्त ते अपडेट व्हायला वेळ जातो। सोबतच मित्रांनो, काही लोक बोलतात की आमचं गुगल ॲडसन्समध्ये गेल्यानंतर अर्निंग दिसत नाही, YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये अर्निंग दिसत आहे। तर मित्रांनो, त्याचं केस काय असते, तर तुम्ही काय करता, गुगल ॲडसन्समध्ये गेल्यानंतर अर्निंग चेक करता। तर मित्रांनो, जर तुमची वेबसाईट असेल तर तुमचं पर डे जे अर्निंग होतं ते गुगल ॲडसन्समध्ये दिसत असतं, पण तुमचं जर यूट्यूब ॲडसन्स असेल तर मित्रांनो तुम्हाला काय करावं लागतं की 1 मे पासून 31 मे पर्यंत जितकं पण तुमचं अर्निंग झालेलं आहे ते म्हणजे जून महिन्याच्या 10 किंवा 11 तारखेला गुगल ॲडसन्समध्ये अपडेट होतं आणि महिन्याचं अर्निंग एकदम दिसतं, त्यात पर डे अर्निंग दिसत नाही यूट्यूबवरती। त्यामुळे तुम्हाला जर अर्निंगच चेक करायचं असेल तुमचं किती झालेलं आहे तर तुम्ही YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमधूनच चेक करायचं आहे। आता बरेच लोक काय करतात की ज्यावेळी यूट्यूबवरती चॅनल ओपन करतात, मॉनिटाईज करतात, त्यावेळी त्यांना काय वाटतं की 28 दिवसांमध्ये मित्रांनो डॅशबोर्डवरती डाटा दिसत असतो, पण तुमचं जर 1 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर काही केसेसमध्ये सुरुवातीला तुम्हाला चांगले व्ह्यूज येत असतात आणि नंतर तुमचे लास्टला 1 महिना होत आल्यानंतर व्ह्यूज समजा डाऊन झाले तर तुमचं अर्निंग पण डाऊन दिसायला चालू होतं। आणि तिथं मित्रांनो काय होतं, समजा 1 मेला तुमचा चॅनल किंवा 1 एप्रिलला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि समजा तुम्ही 5 मेला जर गुगल म्हणजे तुमचं YT स्टुडिओ ॲप्लिकेशनमध्ये बघत असाल डाटा, तर तुम्हाला काय दिसतं, तर 6 एप्रिलपासून ते 5 मेपर्यंत असेल लास्ट 28 दिवसांचंच अर्निंग तुम्हाला दिसत असतं आणि तुम्हाला काय वाटतं, पहिल्या 4-5 दिवसाचं अर्निंग जे आहे ते तुमचं त्यातून मायनस झाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमचं अर्निंग जे आहे ते डाऊन झालेलं आहे। पण मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं। तुम्हाला जर अर्निंगच चेक करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट अर्निंगचा जो साईडला मी दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही अर्निंगवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं लाईफ टाईमवरती क्लिक करून तुम्ही चेक करायचं तुमचे डॉलर जे आहे ते कमी झालेत का। तुमचे डॉलर अजिबात कमी होत नाहीत।
पण मित्रांनो काही केसेसमध्ये असं पण होतं ज्यावेळी तुमचं पहिलं पेमेंट यायला वेळ लागणार असतो त्यावेळी तुमचं अर्निंग डाऊन होत असतं। तर ते डाऊन कशामुळे होत असतं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळी यूट्यूबवरती चॅनल काढून मॉनिटाईज करता त्यावेळी तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज लागतात। आता ह्या ॲडव्हर्टाईज कोण देतं? यूट्यूब स्वतः देतं का? तर अजिबात नाही। यूट्यूबचं गुगल ॲडसन्स सोबत जे आहे ते म्हणजे गुगल ॲडसन्स किंवा यूट्यूब हे एकाच कंपनी गुगलचे प्रोडक्ट आहेत, त्यामुळे गुगल ॲडसन्सवरून तुमच्या यूट्यूब चॅनलवरती ॲडव्हर्टाईजमेंट प्लेस केल्या जातात ज्यावेळी तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो त्यावेळी। आणि मित्रांनो त्यामध्ये काय होतं 55% अर्निंग त्यातून होणारं तुम्हाला दिलं जातं, 45% अर्निंग यूट्यूबला जातं। ठीक आहे, तर गुगल ॲडसन्सकडे ज्या कंपन्या येतात ॲडव्हर्टाईज देण्यासाठी त्या कंपन्या गुगल ॲडसन्सला पैसे देतात आणि गुगल ॲडसन्स तुमच्या व्हिडिओवरती ॲडव्हर्टाईज लावून त्यातून तुम्हाला आणि यूट्यूबला अर्निंग होत असतं। पण मित्रांनो काही कंपन्या अशा पण असतात, कारण सगळ्याच धुतल्या तांदळासारख्या नसतात, काही कंपन्या अशा पण असतात ज्या यूट्यूबला म्हणजे गुगल ॲडसन्सला पेमेंट देताना पेमेंट बुडवतात, म्हणजे एखादं पेमेंट देत नाहीत। तर त्यावेळी मित्रांनो गुगल ॲडसन्स स्वतःचं तर नुकसान नाही करून घेऊ शकत किंवा मोठ्या क्रिएटरचं पण नुकसान नाही करू शकत, तर ते कुणावरती खापर फोडायचं? तर जे नवीन क्रिएटर आहेत त्यांना गुगल ॲडसन्सबद्दल किंवा यूट्यूबबद्दल जास्त माहिती नसते, नवीन चॅनल मॉनिटाईज झाल्यामुळे, तर त्यावेळी ते काय करतात तुमच्या पहिल्या 4-5 दिवसांचं अर्निंग कमी करतात, म्हणजे पूर्णपणे मायनस करतात आणि तिथून पुढे तुमचं अर्निंग जे आहे ते शो होतं। कारण माझ्या चॅनलवरती देखील जो माझा मेन चॅनल आहे SP क्रिएशन त्यावरती देखील $30 ते $35 कमी झाले होते, कारण माझे 6 ते 7 दिवसात $30-35 बनले होते, ते सगळे 5-6 दिवसाचे अर्निंग कट केलं। तर यूट्यूब म्हणजे गुगल ॲडसन्स जे आहे ते पहिलं पेमेंट तुमचं येईपर्यंत काही केसेसमध्ये तुमचं 1 वेळा किंवा 2 वेळा अर्निंग कट करत असतं, म्हणजे 8 ते 10 दिवसांचं अर्निंग काही केसेसमध्ये कट करतं। आणि फार कमी केसेसमध्ये होतं ज्यावेळी यूट्यूब म्हणजे गुगल ॲडसन्सला पुढल्या कंपनीकडून पेमेंट भेटत नाही त्यावेळी ते तसं करत असतं। पण काळजी करू नका, ज्यावेळी तुमचं पहिलं पेमेंट येईल त्यानंतर तुमच्या कुठल्याही पेमेंटमध्ये एक पैसा देखील गुगल ॲडसन्स कमी करत नाही किंवा कापून घेत नाही। सो तुम्ही ती काळजी करणं बंद करा। तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की यूट्यूबवरती नेमकं अर्निंग कमी कशामुळे होतं किंवा कट कशामुळे होतं किंवा तुम्ही बघायला कशा प्रकारे चुकत असता। सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं। आय होप तुमच्या संपूर्ण ज्या शंका असतात मॉनिटायझेशन ऑन झाल्यानंतर त्या सगळ्या शंका दूर झाल्या असतील। तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा होता आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कुठला पाहिजे आहे। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।